समजवा ना. आप्पा आप्पा मी नाही वाईट मुलगी. मी यांचा संसार मनापासून करीन. यांना समजावा ना. अहो माझं चुकलं असेल, मला माफ करा, पण मला सोडायची भाषा नका करू. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. बोला काय तर बोला. गोपाळ, अरे बाळा, हे बघ, एवढा टोकाचा निर्णय नका घेऊस. आई बघा, माझा निर्णय झालाय. मला नाही सोबत राहायचं. मला घटस्फोट पाहिजे आता. ए गोपाळ, हे बघ, हा तुझा एकट्याचा नाही, आपल्या अख्ख्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुला असा तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. आम्हाला जरा वेळ दे विचार करायला. आणि हे बघ, हे लगीन आहे ना, हे सोयरीक म्हणून केलेलं नाहीये. याच्या मागे व्यवहार आहे. तिचा बाप पुन्हा दाराशी येईल आणि तिचा तमाशा करत. त्यामुळं तू म्हणाला असं लगेच झालं असं होणार नाही. हे बघ, आधीच गावात आपलं नाक कापलं गेलेलं आहे. आता घटस्फोट झालाय कळल्यानंतर ना, यांना सगळ्यांना चेवच चढत. अहो पण ऐका ना, मी काय म्हणते का, ए तुला विचारलंय कुणी मध्ये? गपरा. आप्पा, मी तुम्हाला उलट बोलतोय असं वाटेल, पण अजिबात तसं समजून घेऊ नका. मी पोटतिडकीनं बोलतोय. मला काही सोबत राहायचं नाही. अहो अहो थांबा ना, थांबा. अहो थांबा ना. काय झालं तुम्हाला? काय पाहिजे? घटस्फोट का द्यायचा आहे? मला 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 मान्य आहे. माझ्यामुळे लय तुम्हाला भोगायला लागलाय, त्रास झालाय, अपमान झालाय, सगळं झालंय. मी माफी मागते ना. मला मारा, मला मारा, पण हेच नकोय मला. ह्यालाच वैतागलोय मी. ह्याच्यामुळे मला घटस्फोट पाहिजे. ऐका ना, सगळं ऐका. मी माफी मागते. आपण सगळं विसरून जाऊ. आपण नव्यानं सुरुवात करू. नव्यानं कशाला सुरुवात करायची? मला नाही ना सुरुवात करायची नव्याने. शेवट करायचा ह्याचाच. मला पाहिजे घटस्फोट, बस. काय चुकलंय? काय चुकलंय माझं? मला सांगा. मी जे काय केलं ते तुम्ही माझ्या आयुष्यात असावं म्हणून केलंय ना. तुम्हीच माझ्या आयुष्यातून का जायचं? मग नाही राहायचं ना तुम्हाला माझ्या आयुष्यात. ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या हाताने मला मारून टाका. काय करताय तुम्ही? उठा उठा. काय करताय? अरे बाप्पा, समजा ठीक आहे ना? हा ठीक आहे. ते घरगुती थोडीशी भांडणं चालायची. ठीक आहे बरोबर. हो बास कर ही नाटकं. तुझ्यामुळे आधीच गावात माझी आबरू गेली. मनस्ताप झालाय. परत जास्त त्रास देऊ नको अजून. आता मागं येऊ नको, नाहीतर रात्री मी घरी परत येणार नाही. पोराच्या डोक्यात ना काय चाललंय ना, ते काही सांगता येत नाही. तर कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाहीत म्हणून का असं एकदम नातं तोडायचं असतं काय पण चाललेलं असतं. अहो तुम्ही खरंच विचार करताय दोघांचा घटस्फोट घ्यायचा? मग काय करणार? त्याच्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं आपण. बळजबरी करून त्याचं नुकसानच केलंय आपण. मग आता त्याला येणं आता नकोय, तर विचार करायला नको. पण घटस्फोट करून दिला तर पोटगी द्यायला लागेल. काय करावं काय कळणं झालंय मला. पण होऊ दे, त्याच्या मनासारखं होऊ दे. काय असेल तर पैसे तो देईल. अहो काय बोलताय काय तुम्ही? हां, त्या दोघांचा संसार किती सुखाचा चालला होता. आणि गोपाळला लाली आवडायची बी. आणि लाली गायब व्हायच्या आधी त्याने किती काय काय केलं बघा तिच्यासाठी. नवीन साडी काय आणली, सोन्याची चेन काय खरेदी केली. आता हे बघा, रागाच्या भरात आता तो काय बाय बोलला असेल, पण तुम्ही बी तेवढंच मनावर घेतलं होय. आता तुम्ही बघताय आपल्या खानदानात तरी घटस्फोट झालाय का कुणाचा? हां सांगा की. आणि तुम्ही तर पाक दुसरी बायको आणली घरामध्ये. पण मी दिलाय घटस्फोट? कधी का अंतर दिलंय तुम्हाला? आता आपल्या दोघात बी कितीतरी भांडणं झाले, पण आपण मिटवली नवं. मग आता त्यांच्यातली बी मिटतील की भांडणं? हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. एवढं विचार करत बसू नका. ह्या गोष्टी चार जरा समजावून सांगा. हां
लाले हा रड अजून रड. जसं काय तो मुडदा तुझा डोळं पुसायलाच लगेच येणार आहे. नाही तर मुडद्यावर नवऱ्यावर प्रेम करतीस ना. अगं पण त्याला पण काहीतरी प्रेम करायला मर्यादा असते. अति केलं की माती होतीस. तू ऐक माझं, त्या मुडद्यापासनं लांब राहा. तो घटस्फोट देतोय ना तर चांगलंच आहे, ही संधी सोडू नको आणि त्याच्यापासून लांब राहा. नाही आजी, मला नाही जमणार. यांच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. मी किती वर्ष वाट बघितली यांची, यांच्यावर एवढं प्रेम केलं, भांडले यांच्यासाठी, काय नाही केलं मी, आणि आता त्यांनाच सोडून देऊ. मला नाही जमणार, मला नाही जमणार. यांच्याशिवाय सगळ्याला नाही जमणार. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. मग बस रडत आणि बस मरणाची वाट बघत. त्याला काय दुसरा इलाज नाही.